उद्देश एकच आहे की यामध्ये कुठल्याही राजकारणाचा भाग नव्हे. मी संपूर्ण भारत फिरलेलो आहे, त्याचबरोबर जगातले काही देश फिरलेलो आहे आणि जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे जे संरक्षण खात्याचे मुख्यालय असतील किंवा शासकीय मुख्यालय असतील किंवा इतर जे सचिवालय असेल, काहीही कारणं असतील, काही कार्यालय असतील, त्यांच्या बाहेर असणाऱ्या तोफा या विरुद्ध बाजूला असतात. जे त्या कार्यालयाच्या विरुद्ध बाजूला, खरं म्हणजे संरक्षणामध्ये सुद्धा असंच आहे की जे टार्गेट जे आहे आपलं हे शत्रूचं टार्गेट असायला पाहिजे. पण जगामध्ये असं एक कार्यालय आहे, ठाणे महापालिका कार्यालय, की यांना स्वतः टार्गेट वाटतं. शत्रूचं टार्गेट न पकडता स्वतः टार्गेट. या तोफाची तोंड ठाणे महापालिकेकडे आहेत आणि अतिशय चूक आहे. या ठिकाणाहून हजारो काही लाखो वेळेला आहे नगरसेवक गेले असतील, अधिकारी गेले असतील, महापौर गेले असतील किंवा जे आमचे आयुक्त आहे बदलून किती वेळेला आले, वेगवेगळे आले, ते गेले असतील. कुणाच्याही हे लक्षात येत नाही. ही फार मोठी चूक आहे की माझा काय गुन्हा नसताना मी स्वतः तोफेच्या तोंडी जायचं. ही महापालिका नक्की काय आहे? म्हणजे जर तुम्ही याचं समर्थन करत असाल की हे जर बरोबर आहे की ही तोफेची तोंड ही बरोबर आहे, तर मग नक्की कशासाठी तुम्ही तोफेच्या तोंडी जाताय हा माझा प्रश्न आहे. एक सामान्य नागरिक म्हणून मी विचारतो की या तोफा इकडे करायचं, तुमच्याकडे स्वतःकडे टार्गेट करायचं कारण काय आहे? ते समोर शत्रूकडे असायला पाहिजे. प्रशासन हे शत्रूकडे, त्यांच्या जे जनतेमध्ये जे काय अडचणी आहेत तिकडे असायला पाहिजे. ते आम्ही दूर करू, त्याच्यासाठी तोफा पाहिजेत. स्वतः आम्ही चुकी करतो म्हणून आमच्याकडे तोफा पाहिजेत? मला याचा प्रश्न समजत नाहीये. मला याचं उत्तर कोणी, जे जबाबदार अधिकारी असतील किंवा महापौर असतील, आणखी कोणी असतील नगरसेवक, त्यांनी द्यावं अशी एक सामान्य नागरिक म्हणून मी अपेक्षा करतो. माझ्या दृष्टीनं या शहराचा नागरिक मला या ठिकाणी ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. असं असताना या महापालिकेचा अपमान अशा प्रकारे स्वतःला तोफेच्या तोंडी उडवून घ्यायचं मला नाही सहन होत आणि यासाठी मला त्याचं उत्तर पाहिजे.